लोक पंढरपूरला जातात, विठ्ठलाचं दर्शन करतात। परंतु आम्ही आज या रुग्णालयात आलोय। रुग्णाचे जे नातेवाईक आहेत आज इथं ते थांबून असतात, त्यांना उपवासाची सोय व्हावी म्हणून आमचे बालाप्रसादजी सोमानी यांनी शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी 4 ठिकाणी राजीव गांधी चौक जिथं मजदूर उभा टाकतात, राजीव गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गोलाई येथे हा खिचडी वाटपाचा व केळी वाटपाचा कार्यक्रम करून येथूनच आम्ही विठ्ठलाचं दर्शन या रुग्णाच्या नातेवाईकाची सेवा करून जे विठ्ठलाने सांगितलंय त्याप्रमाणे देव तुझ्या दारी त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी सेवा करतोय। इथूनच आम्हाला विठ्ठलाचं दर्शन होतं। आम्ही खिचडी व केळी वाटप करतो। येथे राजीव गांधी चौक येथे, गोलाई येथे आणि सिव्हिल हॉस्पिटल येथे प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी पण सुद्धा खिचडी आणि केळी वाटपाचा कार्यक्रम आहे। 4 ते 5 हजार लोकांचा आहे। शाबू खिचडी वाटप आहे। नमस्कार। आषाढी एकादशी निमित्त आज पंढरपूर या ठिकाणी फार मोठा सोहळा साजरा होत असतो। पहाटे 2:30 ते 3:30च्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते येथील पूजा संपन्न झाली। तसेच आमचे पक्षाचे एकमेव प्रमुख माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या हस्ते तेथील पूजा संपन्न। लातूर येथे रुग्णसेवा घडावी या उद्देशाने दर वर्षाप्रमाणे याही वर्षी गेल्या 5 ते 7 वर्षापासून आम्ही हा संकल्प करत आहोत। येथील गोरगरीब जे गरजू लोक आहेत, जे पेशंट लोक आहेत, त्यांना इथून कुठं बाहेर हलता येत नाही, ते पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, त्यांना खाण्याचाही मोठा या ठिकाणी प्रश्न असतो। त्यामुळे लातूर जिल्हा व धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख माननीय श्री बालाप्रसादजी सोमानी साहेब, मागासवर्गीय जिल्हा आघाडी शिवसेना यांच्या वतीने व लातूर शिवसेना या संपूर्ण टीमच्या वतीने हा एक कार्यक्रम, अतिशय चांगला कार्यक्रम आम्ही यावर्षी म्हणजे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी घेतलेला आहे। यामध्ये साबुदाणा खिचडी तसेच केळी वाटप केलेलं आहे आणि यातून प्रमाणे रुग्णसेवा व गोरगरिबाची सेवा हीच विठ्ठलाच्या प्रती एक आपली आस्था आहे, एक नमन आहे आणि या ठिकाणाहूनच आम्ही त्यांचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे। धन्यवाद।